हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस.पी. ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.8 क्लासरूम लायब्ररी. चला तर पाहून घेऊया. क्लासरूम म्हणजे वर्ग, क्लासरूम म्हणजेच वर्ग, लायब्ररी म्हणजेच ग्रंथालय, वर्गातील ग्रंथालय. क्लासरूम लायब्ररी म्हणजेच काय? वर्गातील ग्रंथालय. तर खाली काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे आपल्याला. डू यू नो विचारलेला आहे, तुम्हाला माहित आहे का? डू यू नो म्हणजेच काय? तुम्हाला माहित आहे का? वेअर इज युअर स्कूल लायब्ररी? वेअर इज युअर स्कूल लायब्ररी विचारलेला आहे. वेअर म्हणजेच कुठे, युअर म्हणजे तुमचे, स्कूल म्हणजे शाळा, लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. तुमच्या शाळेतील ग्रंथालय कोठे आहे हे तुम्हाला माहित आहे का? इथं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर पॉसिबल आन्सर येईल माय स्कूल लायब्ररी इज नियर माय क्लासरूम. माय स्कूल लायब्ररी इज नियर माय क्लासरूम. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हॅव यू विजिटेड इट? हॅव यू विजिटेड इट, तर तुम्ही कधी भेट दिला आहात का? तर तुम्ही लायब्ररीला कधी जाऊन भेटलात का? असं क्वेश्चन इथे विचारण्यात आलेला आहे. तर पॉसिबल आन्सर येणार आहे यस आय हॅव विजिटेड इट. यस आय हॅव विजिटेड इट, तर मी तेथे भेट दिलेलं आहे किंवा दिलेली आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड रीड. लिसन अँड रीड, तर पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. पहा पिक्चर मध्ये टीचर काय करत आहे? क्लासरूम मध्ये एक कपबोर्ड आहे, कपबोर्ड म्हणजे कपाट आहे. तर त्या कपाटामध्ये काही बुक्स आहेत. तर त्या बुक्सचे शेल्फ्स आहेत, वेगवेगळे शेल्फ्स काढून तिथे स्टुडंट्सना ती टीचर तिथे काढून देत आहे. तर फर्स्ट बॉक्स आहे पिक्चर बुक्स आहे, सेकंड बॉक्स आहे स्टोरी बुक्स आहेत, पोएट्री बुक्स आहेत, असे डिफरंट टाईपचे तिथे बुक्सचे शेल्फ्स आहेत. तर टीचर्स त्यांना काढून देत आहे. चला तर पाहूया काय कन्व्हर्सेशन होत आहे तिथं, समजून घेऊया. टीचर म्हणत आहेत, टीचर गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. गुड मॉर्निंग म्हणजेच काय? शुभ सकाळ मुलांनो. चिल्ड्रन्स म्हणजेच काय? मुलांनो. शुभ सकाळ मुलांनो. तर चिल्ड्रन्स काय म्हणतायत पहा, गुड मॉर्निंग टीचर. तर मुलं सुद्धा काय म्हणत आहे टीचरला? शुभ सकाळ टीचर किंवा शुभ सकाळ बाई. टीचर म्हणजेच काय? बाई. तर टीचर काय म्हणत आहेत पहा, डू यू वॉन्ट टू रीड बुक्स टुडे? तर टीचर इथं स्टुडंट्सला चिल्ड्रन्सला विचारत आहेत. काय विचारत आहेत? डू यू वॉन्ट टू रीड बुक्स टुडे? तर तुम्हाला आज पुस्तक वाचायचं आहे का? असे इथे क्वेश्चन टीचर चिल्ड्रन्सना करत आहेत. वॉन्ट म्हणजेच पाहिजे, रीड म्हणजेच वाचणे, बुक्स म्हणजेच पुस्तक, आज टुडे म्हणजे आज. डू यू वॉन्ट टू रीड बुक्स टुडे? तर आज तुम्हाला पुस्तक वाचायचे आहे का? असा क्वेश्चन इथं टीचर चिल्ड्रन्सला विचारत आहे. तर सोनाली काय म्हणते पहा, सोनाली यस टीचर आय वॉन्ट टू रीड अ स्टोरी बुक. तर इथे सोनाली काय म्हणते आहे? यस टीचर म्हणजेच हो टीचर. आय वॉन्ट टू रीड अ स्टोरी बुक. आय वॉन्ट टू रीड अ स्टोरी बुक, तर मला येथे गोष्टीचं पुस्तक पाहिजे आहे असे म्हणते ती. आय वॉन्ट म्हणजेच पाहिजे, रीड म्हणजे वाचण्यासाठी, स्टोरी म्हणजेच गोष्टी, बुक म्हणजे पुस्तक. तर मला वाचण्यासाठी स्टोरीची बुक पाहिजे आहे, गोष्टीचं पुस्तक पाहिजे आहे असं सोनाली इथे म्हणते. तर राजू काय म्हणतोय पहा टीचरला, टीचर आय वॉन्ट अ बुक ऑफ पोएट्री. तर टीचर मला पोएट्री म्हणजेच काय? कविता. पोएट्री म्हणजेच काय? कविता. मला कुठलं पुस्तक पाहिजे आहे? तर मला कवितेचं पुस्तक पाहिजे आहे. मला वाचण्यासाठी कुठलं पुस्तक मागतोय तो राजू? तर राजूला वाचण्यासाठी कवितेचं पुस्तक पाहिजे आहे. टीचर आय वॉन्ट अ बुक ऑफ पोएट्री. टीचर मला कविताचे पुस्तक पाहिजे आहे किंवा हवे आहे. त्यानंतर रोमा काय म्हणते पहा, मे आय गेट अ पिक्चर बुक प्लीज. तर रोमा काय विचारते पहा टीचरला, टीचर मला एक चित्राचे पुस्तक भेटू शकेल का? पिक्चर म्हणजे चित्र, पिक्चर म्हणजेच काय? चित्राचे पुस्तक भेटू शकेल का? प्लीज म्हणजेच काय? कृपया.
मे आय गेट पिक्चर बुक प्लीज, तर मला चित्राचे पुस्तक भेटू शकेल का, असं ती टीचरला विचारत आहे. तर टीचर काय म्हणते पहा, शुअर यू कॅन टेक वन इच. शुअर म्हणजेच काय, नक्की. शुअर म्हणजेच काय, नक्कीच. यू कॅन टेक वन इच, प्रत्येकानं एक पुस्तक घेऊ शकता, प्रत्येक जण एकच पुस्तक घेऊ शकता, असे टीचर त्या चिल्ड्रन्सना सांगत आहे. तर आदिल काय म्हणतोय पहा, आय वॉन्ट टू रीड ऑल द बुक्स. आय वॉन्ट टू रीड ऑल द बुक्स असं आदिल म्हणतोय. तर आदिलला येथील सगळे पुस्तकं वाचायची आहेत. तर तो काय म्हणतोय, मला सगळी पुस्तकं वाचायची आहेत, असे येथे आदिल म्हणतोय. वॉन्ट म्हणजेच पाहिजे, रीड म्हणजेच वाचणे, ऑल म्हणजे सर्व, बुक म्हणजे पुस्तके, बुक्स म्हणजे पुस्तके. तर मला सगळीच पुस्तके वाचायची आहेत असं आदिल टीचरला म्हणतोय. तर टीचर काय रिप्लाय देतात पहा, व्हेरी गुड आदिल. व्हेरी गुड आदिल म्हणजेच काय, खूपच छान आदिल. बट यू विल गेट ओनली वन बुक्स एव्हरी वीक. बट म्हणजेच काय, पण तुम्हाला दर आठवड्यात सगळ्यांना एकच पुस्तक मिळेल. एव्हरी वीक म्हणजेच काय, दर आठवड्याला, म्हणजेच प्रत्येक 8 दिवसांनी एकदा तुम्हाला प्रत्येकांना एकच बुक्स तिथं वाचायला भेटेल, असे टीचर आदिलला म्हणतात. तर चिल्ड्रन्स काय म्हणतात, थँक्यू टीचर. थँक्यू म्हणजेच काय, धन्यवाद. टीचर म्हणजेच काय, बाय. तर अशा प्रकारे सर्व चिल्ड्रन्स टीचरला काय म्हणतात, धन्यवाद करतात, थँक्यू म्हणतात. चला तर नेक्स्ट वन पाहून घेऊया. व्हॉट वुड यू लाईक टू रीड. व्हॉट वुड यू लाईक टू रीड म्हणजेच तुम्हाला कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात, येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर तुम्ही पिक्चर बुक जर आवडत असेल तर पिक्चर बुकला टिक करू शकता, स्टोरी बुक आवडत असेल तर स्टोरी बुकला करू शकता, किंवा बुक ऑफ पोएट्री जर आवडत असेल तर बुक ऑफ पोएट्रीला सुद्धा तुम्ही इथं काय करू शकता, टिक करू शकता. दॅट आफ्टर बाजूला आपल्याला एक पिक्चर देण्यात आलेला आहे. काय म्हणलेलं आहे पहा, डू यू नो हाऊ टू मेक अ बुकमार्क. तर तुम्हाला माहित आहे का बुकमार्क कसं तयार करायचं आहे, येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. बुकमार्क म्हणजे काय, जो कुठलाही आपण पुस्तक किंवा बुक वाचत असो तर मधूनच आपण थांबतो, पुस्तक वाचायचं किंवा बुक वाचायचं थांबतो. तर आपण कुठपर्यंत वाचलेलो आहोत, तर जिथपर्यंत स्टॉप झालेला आहे आपल्याला लक्षात राहावं म्हणून तिथे एक पट्टी किंवा काहीतरी ठेवलं जातं. तर तेथे त्याला बुकमार्क असे म्हणतात. म्हणजे त्याच्या पुढून जेव्हा आपण नेक्स्ट टाइम ते बुक वाचायला घेणार आहोत तर तिथून आपण पुढचं वाचन चालू करतो, हे लक्षात ठेवण्यासाठी ते बुकमार्क लावला जातो. तर बुकमार्क तुम्हाला तयार करता येतंय का, इथे असं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर त्याची ऍक्टिव्हिटी नेक्स्ट पेजवर देण्यात आलेली आहे, ती आपण नंतर पाहून घेऊया. दॅट आफ्टर आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग फुल स्टॉप ऑर अ क्वेश्चन मार्क. तर आपल्याला खाली काही क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. तर क्वेश्चन्स काही सेंटेन्स देण्यात आलेले आहेत, चुकून सॉरी. तर ते सेंटेन्स काय करायचं आहे, आपल्याला कॉपी करायचं आहे, ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. तर लास्ट एंडला फुल स्टॉप बसणार असेल तर फुल स्टॉप द्यायचा आहे, क्वेश्चन मार्क बसणार असेल तर क्वेश्चन मार्क तिथे द्यायचा आहे. चला तर पाहून घेऊया. पहिला आपण सेंटेन्स समजून घेऊया. सेंटेन्स समजून घेतल्यानंतर ना तिथे फुल स्टॉप बसणार आहे का क्वेश्चन मार्क बसणार आहे हे आपल्याला समजून येईल. चला तर पाहून घेऊया. आय वॉन्ट रीड अ स्टोरी बुक. मला गोष्टीचं पुस्तक वाचायला पाहिजे आहे, असं या सेंटेन्सचं मीनिंग होईल. तर येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे का, तर नाही. तर इथे फक्त आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, वाक्य सांगण्यात आलेलं आहे. तर येथे काय होईल, फुल स्टॉप होईल. तर ॲज इट इज आपण सेंटेन्स कॉपी करून एंडला काय करणार आहोत, फुल स्टॉप देणार आहोत. तर नेक्स्ट वन आहे, डू यू वॉन्ट टू रीड बुक्स टुडे. तर तुम्हाला येथे काय विचारण्यात आलेलं आहे पहा, सेंटेन्सचं मीनिंग पहा. डू यू वॉन्ट टू रीड बुक्स टुडे. तर तुम्हाला आज बुक रीड करायचं आहे का, आज तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे का, असं येथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय विचारण्यात आलेला आहे, जेथे प्रश्न विचारला जातो, जिथे क्वेश्चन्स विचारले जातात तेथे आपण क्वेश्चन मार्क देतो.
आणि जेथे क्वेश्चन विचारलं जात नाही, सिंपल सेंटेन्स असतात, फक्त वाक्य सांगितलं जातं किंवा सेंटेन्स सांगितलं जातं, तर तेथे काय येणार आहे? फुल स्टॉप येणार आहे. डू यू वॉन्ट टू रीड बुक्स टुडे? तर तुम्हाला आज बुक्स रीड करायचे आहेत का? आज तुम्हाला पुस्तक वाचायची आहे का? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आल्यामुळं तर एंडला काय येईल? क्वेश्चन मार्क येईल. क्वेश्चन मार्कचं साइन येईल. तर ॲज इट इज खाली आपण सेंटेन्स कॉपी करून लास्टला काय लिहिणार आहोत? क्वेश्चन मार्क देणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पिहू लाईक स्वीट्स. तर पिहूला गोड पदार्थ खूप आवडतात. स्वीट्स म्हणजेच गोड पदार्थ खूप आवडतात. तर हा फक्त सेंटेन्स आहे. काय आहे? वाक्य आहे. तर इथं काय येणार आहे? फुल स्टॉप येणार आहे. तर ॲज इट इज कॉपी करून लास्टला एंडला आपण फुल स्टॉप देणार आहोत. दॅट आफ्टर व्हॉट शाल आय डू? मी काय करू? व्हॉट शाल आय डू असं इथे विचारण्यात आलेलं आहे. त्याचं मिनिंग काय होईल? तर मी आता काय करू? अशा प्रकारे त्याचं मिनिंग होईल. तर इथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर इथे काय होईल? क्वेश्चन मार्क साइन येईल. तर ॲज इट इज सेंटेन्स कॉपी करून आपण एंडला काय लिहिणार आहोत? क्वेश्चन मार्क देणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे तर आपल्याला बुकमार्कची ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. खाली बुकमार्क कसं प्रिपेअर करायचं आहे, इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द टीचर्स अँड मेक अ ब्युटिफुल बुकमार्क. तर खाली काही आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. तर ते इन्स्ट्रक्शन्स टीचर्स तुम्हाला सांगतील. तर त्या टीचर्सने सांगितलेल्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला सुंदर असं बुकमार्क तिथे तयार करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे टेक अ लॉंग स्ट्रीप ऑफ द चार्ट पेपर. चार्ट पेपर जो असतो त्याचा एक मोठा असा पट्टा घ्या म्हटलेला आहे, स्ट्रीप घ्या म्हटलेला आहे. दॅट आफ्टर ड्रॉ एनी डिझाईन ऑर अ पिक्चर ऑन बोथ साइड्स ऑफ द स्ट्रीप. त्या स्ट्रीपवर, त्या पट्ट्यावर दोन्ही बाजूला आपल्याला कुठली तरी डिझाईन किंवा कुठलं तरी पिक्चर काहीही आपण तेथे ड्रॉ करू शकतो किंवा काढू शकतो. तर त्या पिक्चरला किंवा त्या डिझाईनला आपण कलर सुद्धा करू शकतो. बोथ साईडला आपल्याला त्या बोथ साईडच्या स्ट्रीपला काय करायचं आहे? डिझाईन किंवा पिक्चर ड्रॉ करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कलर युअर डिझाईन ऑर द पिक्चर. त्या डिझाईनला किंवा त्या पिक्चरला आपल्याला काय करायचं आहे? कलर करायचं आहे. युअर बुकमार्क इज रेडी. तर तुमचं बुकमार्क काय झालेलं आहे? इथं तयार झालेला आहे. प्लेस इट इन अ बुक टू मार्क द पेज यू वॉन्ट टू फाइंड द नेक्स्ट टाइम. आता हे बुकमार्क कुठे ठेवायचं आहे? आपल्याला बुकमध्ये ठेवायचं आहे. जेथून तुम्ही बुक रीड करत असाल किंवा जिथपर्यंत तुमचं त्या पेजपर्यंत रीडिंग झालेलं असेल त्या पेजकडे तो बुकमार्क काय करायचा आहे? आपल्याला ठेवून द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम रीड करणार आहात तर त्या बुकमार्क वरून तुम्हाला कळून येईल की तुमचं रीडिंग कुठपर्यंत झालेलं आहे. त्यामुळं हा जो बुकमार्क आहे आपल्याला युजफुल आहे. प्रेझेंट द बुकमार्क टू युअर फ्रेंड्स. तर तुम्ही हा बुकमार्क तयार करून तुमच्या फ्रेंडला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता. इथे प्रेझेंट म्हणजेच काय म्हणलेलं आहे? भेटवस्तू किंवा गिफ्ट असं त्याचं मीनिंग होईल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.8 क्लासरूम लायब्ररी हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.